तुमचं नाव काय? माझं नाव वनिता कराडकर. तुमचा जन्म कुठे झालेला आहे? काय सांगू का तुम्हाला, पहिले ही आमची लोक भटके समाजाची जातीचे, आज इथं तर उद्या तिथं. जन्म आमचा कुठं झाला हेच आम्हाला माहिती नाही. दुसरी गोष्ट, आमच्या समाजात म्हणजे भरपूर कोण शाळा शिकलेले नाही. मागून खाणारी आमची जात, ह्या जातीला शिक्षण म्हणजे काहीच नाही. आत्ताच्या या काळामध्ये लोक पोरं मुली शाळा शिकायला लागलेत, पण आमच्या टायमाला कोणीच जास्त शाळा शिकलेली नव्हती. शाळा म्हणजे आमच्या लोकांना तो छंदच नव्हता शाळेचा. काय लहानपण तुमचं कसं होतं? लहानपण काय, त्यावेळेला म्हणजे असं पैसा नसायचा किंवा पोटाला पोटभर अन्न नसायचं. काय अन्नधान्य पहिलं होतं, पण माणसाजवळ पैसा नव्हता. आता कसं झालं, पैसा भरपूर आहे पण अन्नधान्य कमी आहे. शिक्षण तुमचं काय झालेलं आहे? शिक्षण काय, आता आमची ती मावशी कामाला असायची, ती म्हणायची, अगं साखरा मावशी, तुझ्या काय 2 मुली असल्या तर माझ्या शाळेमध्ये दे पाठवून, त्या मुलींचं शिक्षण होईल, त्यांना कपडे बिपडे मिळताले, पुस्तकं मिळताली. मग मी 4 नंबरच्या शाळेमध्ये जायचे. 4थीपर्यंत शाळा शिकली. तिथनं माझे वडील वारल्यानंतर 80 सालात मी शाळा सोडून दिली. 80 सालानंतर मी नाचायला शिकले. तमाशात येण्याचा निर्णय कसा घेतला? कसं म्हणजे आमच्या समाजातच हे आहे, परंपरा ही आमच्या समाजाचीच आहे रीत. आमच्या लोकांना शेती नाही, जागा नाही, जमीन नाही. तुमच्यामध्ये जर मुलगी झाली समाजामध्ये तर आनंद साजरा करतात का मुलगा झाल्यानंतर आनंद साजरा करतात? पहिलं होतं, हातावरची पोटं असल्यामुळं का नाही की आई वडिलांना मुलगी झाली की त्या वेळेला आनंद व्हायचा. पण आता नाही. आता मुलगा हो असो किंवा मुलगी असो, मुलींनी आता निर्णय असा घेतला आहे की आम्ही आमच्या जवानीत किंवा आमच्या काळामध्ये आम्ही आई वडिलांचा संसार करायचो. आता ह्या मुली करत नाहीत. आता ही आमची परिस्थिती बघून मुली पटकन म्हणतात आई वडिलांना की आमचं तुम्ही लग्न करून द्या, तुम्ही लग्न करून द्या, नाहीतर आमचा आम्हाला मार्ग बघायला मोकळा. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा होता का तमाशात येण्यासाठी? काय तेव्हा आम्ही बहिणीने एकत्र तमाशा केला. 2001ला तमाशा ओपन झाला, बहिणीने केला. 2007 वर्षापर्यंत मी तमाशा केला. तमाशात तुम्ही काय करता? मी नाचते, मग नाट्यात काम करते, एखादं आडवं तिडवं छोटंसं गाणं पण म्हणते मी. काय या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आहेत का? अडचणी तशी भरपूर आल्यात. अडचणी भरपूर आल्या तर रसिकांचा त्रास बी तेवढा आम्ही सहन केला. किंवा आत्ताचे लोक कसे आहेत ती, आता ही मोबाईल निघाल्यापासून का नाही रसिक पहिल्यासारखं राहिलेलं नाही. रसिक आता मोबाईलमुळं का नाही वायबल झालेलं आहे. पोरींना बघितलं की पोरं छेडछाड करतात किंवा काय बी बोलतात. पण आता आमचा व्यवसाय असल्यामुळं आम्हाला तेवढं सहन करावं लागतं, कारण आमचं हातावरचं पोट आहे. आम्ही कुणाला दुखवत नाही. यात्रा कमिटीला कधी आम्ही बोलत नाही किंवा कुठल्या यात्रेतल्या पब्लिकांना आम्ही बोलत नाही, का की तो आमचा व्यवसाय आहे. पण नाचताना ज्या वेळेला आम्ही स्टेजवर गेल्यानंतर काही लोकांची रसिकांची नजर वेगळी असते, काही रसिकांची नजर चांगली असते. पण आम्हाला काही 3 तासासाठी पोटासाठी धंदा करायचा म्हणून आम्ही 3 तासासाठी आम्ही ती सगळं सोडून देत असतो आणि आमची कला ही रसिकांना आम्ही दाखवत असतो. लोकांकडून तुम्हाला वागणूक कशी मिळते तमाशाला जाता तेव्हा? काही गावात चांगली मिळते, काही गावात वाईट मिळते. म्हणून आम्ही आम्हाला वागणूक मिळाली म्हणून आम्ही गावाला दोष देत नाही. 10 गावचे 10 पब्लिक असतात, आम्ही दोष कुणाला देणार? आम्ही कुणालाही दोष देत नाही, यात्रा कमिटीला देत नाही किंवा आम्ही गावातल्या लोकांना देत नाही. कसं आहे की धंदाच आहे आमचा, काही गोष्टी आम्हाला सहन करणं भाग आहे. तुमचं लग्न झालं आहे का? माझं लग्न झालं नाही. मला आई वडील नाहीत. मला 2 भाऊ होते, त्यातला एक भाऊ माझा एक्सपायर झाला, एक बहीण आहे. भावांच्या मुलांची लग्न झालेले आहेत. आई वारल्यापासून मी वेगळी राहते. काय माझ्या 2 भावजाया माझ्या चांगल्या आहेत, माझं परिवार सगळं चांगलं आहे. काय
तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि दुःखाचा क्षण कोणता आहे? आई माझी जिवंत होती त्यावेळेला माझा आनंदाचा दिवस होता, मी सुखी होते. पण ज्या वेळा ती माता माऊली नजरेच्या आड गेली, तिथनं माझ्याकडे दुःखाचे डोंगर माझ्यावरती भरपूर आले. पण स्वामीने, बाळूमामाने, परमेश्वराने इतकी मला ताकद दिली सहन करायची, तर मी आत तागायपर्यंत मी कुणालाही सुद्धा मी गालबोट लावलेलं नाही. आपल्या नशिबाचा भोग आपण स्वतः भोगायचा, समोरच्याला वाईट मानायचं नाही. त्याची कर्माची फळं परमेश्वर त्याला देणार, पण आपण त्याला वाईट मानायचं नाही. माझ्या नशिबाचा भोग 12 24 वर्ष होऊन गेली. ना मला आईवडिलाचा सारा, ना नवऱ्याचा सारा, ना मुलं बाळं, काहीसुद्धा नाही. हातावरचं पोट, मोलमजुरी भरपूर करते, काबड कष्ट करते, जगाची धुनी भांडी करते, रानात भांगलायला जाते, पण कुणापाशी भीक मागायची नाही. जिद्दीनं वागायचं, जिद्दीनं राहायचं, कष्ट करायचं. स्वामी देते ताकद. तुम्ही कुठेही जावा, कुठेही जावा, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात तुम्हाला 2 रुपयाचं काम मिळणार. पण करण्याची हिंमत ठेवा, मागं सरू नका. तुम्ही कष्ट केलं नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. कष्ट करा, शरीराला ताण द्या. आयतं बसून तुम्ही जर म्हणत असाल स्वामी मला हे 5 पकवानाचं ताट तुम्ही द्या, स्वामी कधीच देणार नाही. आणि त्यांच्या जर मनामध्ये असेल तर ते इकडचं सूर्य तिकडं कधी मावळेल हे सुद्धा सांगता येणार नाही. तुमच्या दुःखाचे दिवस तुमच्या आहेत ना, ते सुखाचे दिवस देणारे ते आहेत. पण हार मानायची नाही, कष्ट करायला मागं सरायचं नाही. कष्ट करा, हिंमत केल्याशिवाय तुम्हाला पैसा मिळणार नाही. तुम्ही स्वामी सेवेत कसे आला? कसे आले म्हणजे माझं मलाच कळलं नाही. आमच्या तिथं शेजारी स्वामी केंद्र होते. मी असेच रस्त्यानं जाताना मी कधी मनापासून मी स्वामींना हात जोडले नाहीत. पण मी बाळूमामाच्या सेवेला जायचे. बाळूमामाची 2 वर्षे मी मनापासून सेवा केली. परत बाळूमामाच्या मनामध्ये काय आलं, त्यांनी मला स्वामींचा मार्ग मला दाखवला. एक दिवस मी स्वामींच्या केंद्रात गेले पाया पडायला. तिथं पाटील दादांना, अण्णांना, त्यांच्या सेवेकरांना विचारलं की मी भांडी घासू का? ते म्हणले घासा. परत त्यांनी मला विचारलं तुम्ही नॉनव्हेज खाता का? तर म्हणलं मी नॉनव्हेज खात नाही. म्हणलं मी 2-3 वर्ष झालं म्हणलं मी सोडलेलं आहे. मग तुम्ही म्हणलं स्वामींच्या सेवेला तुम्ही या. मी रोज सकाळच्या पारी मी सकाळी स्वामींच्या भोपाळ आरतीला मी जायची. काय माझ्या हातून येडी वाकडी सेवा व्हायची, मी करत नसायची, स्वामी माझ्याकडून करून घ्यायचं, त्यात मला समाधान वाटायचं. असं करत 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 आता 2 वर्ष झालं मी स्वामींच्या सेवेमध्ये. त्यांनी मला त्यांच्या केंद्रात मला बोलवून घेतलं. मला एवढा अनुभव आलेला आहे की ज्या वेळेला माणूस म्हणतं का नाही दुःखामध्ये माणूस खचून जातं, त्याला बाहेर कोण काढतं? तो स्वामी काढतात. मला तसं त्यांनी बाहेर काढलं. माझ्यावरती मोठमोठे प्रसंग आले. माझा हात मोडला, माझी मांडीची शीट चॉकअप झाली. मला त्यावेळेला मला घरच्यांनी सुद्धा मला सारा दिला नाही किंवा बाहेरच्यांनी सारा दिला नाही. पण त्या दुःखामध्ये मी सहभागी होऊन माझं ते दुःखाचं डोंगर माझे सगळे निघून गेले. त्याच्यामुळे आता मला हार मानायची काही गरज नाही. ते मन असते का नाही, रक्ताचं नातं रक्ताला किती प्यारे असतं, किती दूरवरनं बघतं, की मी आज तुम्हाला सांगते काय की आपुलकी आपण म्हणतो ना, ही माझं रक्ताचं नातं आहे, हे मानलं तर आहे, नाही मानलं तर नाही. आज एवढं माझ्यावरती मोठमोठे प्रसंग आले, पण मला कुणीसुद्धा मला सारा दिला ना, घरातल्याने दिला ना बाहेरच्याने दिला. पण काही ना काही ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने स्वामींनी माझला त्या संकटातनं बाहेर काढलं. हे माझ्या मनाला लय अभिमान मला वाटतो काय. पण मला कुणीसुद्धा मला आधार दिला नाही. अंगावरच्या मी कपड्यावरती बाहेर पडलेले आज 24 वर्ष झालं मी घरातनं बाहेर पडलेले आहे काय. मस्त म्हणतो ना ही आपलं आहे, पण ही क्षणापुरतं आहे आपलं. तुमच्याजवळ पैसा असल्यानंतर तुम्हाला कुणी बी रामराम करणार, पैसा नसल्यानंतर ना तुमच्याकडं तिरक्या नजरेनं सुद्धा बघणार नाही.
पण तुम्ही हे बघा काय म्हणतात ना, सीताबाईवानं जळो पण पिको. माझी घरातली माझी लेकरं बाळं स्वामींनी सुखी ठेवावी. आणि दुश्मन बी कोण असेल त्याच्या बी मुलाबाळांना त्याला बी सुखी ठेवावं. शेवटच्या क्षणी ही माझी स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि परमेश्वराला सुद्धा माझा हात जोडून सांगणं आहे की ह्या हाताने लोकांनी केलं म्हणून स्वामी तुम्ही मला या हाताने करायला लावू नका. मग त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? वाईट एखादा वागत असेल ना तर तुम्ही त्याला ज्ञान द्या, चांगलं शिकवा की असं केलं की असं होतं, हे करू नका. माझ्यावरती मस्त जादू टोना करण्या धरण्या लिंबू नारळ टाकून मला इतकी बरबाद केली. आणि मी कुणाचं सुद्धा, मग घरचं असू द्या नाही तर तिकडचं बाहेरचं असू द्या, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण माझ्या एक जीवनाची तुम्हाला कहाणी सांगायची. आज इतकं जादू टोना 24 वर्ष मी असं आंबल्या चिमल्याला मी कालवण खाल्ले, थुकलेली मी तंबाखूत पाण्यानं धुवून मी खाल्ली. असं ही माझ्या नशिबाला मग कुणी केलं आणि कुणी नाही. स्वामी मला काही माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघत बसलेलं आहे. मग ह्याचं त्याला समोरच्याला तुम्ही प्राचीर भोगायला देणार का नाम देणार ही तुमच्यापाशी आहे. माझ्यापाशी काही नाही, कारण मी एकटे, मला धरायला झाडी नाही आणि बसायला सावली नाही, अशी माझी परिस्थिती झालेली आहे. स्वामी आज माझ्या जीवनाची कहाणी मी रसिकांना सांगत नाही, तर माझ्या हात जोडून स्वामी ही माझी कथा, माझ्या जीवनाची कथा ही मी तुम्हाला सांगते. ह्या कथेमध्ये मला पास करा नाहीतर नापास करा, पण माझा शेवट तुम्ही लावायचा. स्वामी मला कुणाचा आधार नाही ना, मला आई नाही वडील नाही ना, मूल नाही बाळ नाही, कोण नाही. आत्तापर्यंत 24 वर्ष जसं मला तुम्ही कष्ट करून खायला मला तुम्ही ताकद दिली, असा माझा शेवट तुम्ही करायचा. एवढीच माझे हात जोडून स्वामी तुमच्या चरणापाशी माझी प्रार्थना आहे. बाकी काही बोलायचं नाही. जे मी माझ्यावरती कुणी काही केलं ना, असं कुणावरती तुम्ही काही करू नका. एक ना एक दिवस परमेश्वर मुक्याला वाचा फोडतो. आणि ज्याला न्याय मिळत नसेल ना, त्यात स्वामींच्या दरबारमध्ये एक ना एक दिवस त्याला न्याय मिळणार. ज्याला कोण नसेल ना त्याला न्याय मिळवून देणारे स्वामी आहेत. पण तुम्ही धीर सोडू नका, तुमचं मन चांगलं ठेवा. नेत्र आहेत पापी आहेत, पण जे समोरच्याचं वाईट या डोळ्यानं बघू नका. आधार ज्याला नसेल ना त्याला तुम्ही आधार द्या. जो कष्ट करून खात असेल त्याला कष्ट करून खाऊ द्या. तुम्ही त्याला मागं ओढू नका, त्याला तुम्ही ढकलून देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही किती जरी जणांनी जरी ढकललं तरी स्वामी हात देऊन त्याला वर काढणार. हे मला चांगला मला माझ्या स्वतःच्या वनिता राणी कराडकर्णीला मला स्वतःचा मला अनुभव आलेला आहे. हे स्वामीने माझ्यासाठी कंच्या प्रसंगातनं मला बाहेर काढलं, कंच्या नाही. हे तुम्हाला सांगत नाही, मी स्वामींना सांगते. स्वामींना सांगते की स्वामी कशात ना कशात अडकलेल्या माणसाला बाहेर काढतात हे आम्हाला माहिती नाही. काय फक्त आपण मनापासनं त्यांच्या चरणापाशी प्रार्थना करा, त्यांचं नामस्मरण करा. हे तुमच्या सेवेचं फळ ते देणारे स्वामी आहेत. याचा मला चांगला अनुभव आलेला आहे. श्री स्वामी समर्थ.